मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विद्या ऋषिकेश गायकवाड आणि उषा राकेश पाटील या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत. कुशिवली कर्जत या परिसरात आलेले आहोत. मस्त बघा, कावळ्यांची कावकाव सुरू आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, सुंदर असं ऊन पडलेलं आहे, तरी सुद्धा या झाडांमुळे एक वेगळी हिरवळ आणि वेगळा आनंद इथे दिसतो आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. संसार रूपी सागरात आनंदमयी नौका, ऋषिकेश रावांचं नाव घेते, सर्वांनी ऐका. ऐकलं का सगळ्यांनी? हो हो. तुम्ही? आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, विद्याचं नाव घ्यायला उखाणाच हवा. अरे वा, छान. आपण सांगू का, आता थवा उडत नाहीये, सगळे झाडावर बसले आणि ओरडतात. दवबिंदूनी चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात राकेश रावाच्या संग. अरे वा. काही शब्द येतात ओठातून, काही शब्द गळ्यातून, उषाचं नाव येतं डायरेक्ट हृदयातून. काय सांगता? का उशीर झाला की धडधड होते का? त्या वहिनी ओळख करून द्या. ह्या माझ्या सासू. नमस्कार. सासरे. नमस्कार. दीर. नमस्कार. आणि छोटी जाऊ. हो हो हो, नमस्कार. हे माझे वडील आहेत. नमस्कार. सुरेश नलावडे. आणि ही माझी आई आहे. नमस्कार. सुरेखा नलावडे. आणि पाठीमागे? पाठी ते आमच्या मैत्रीण आहेत. नमस्कार. शमिका सावंत म्हणून. हो हो हो. माहेर कुठे आहे? माहेर कृष्णनगर, रायगड. आणि माझं शाळा कॉलेज सगळं विलेपार्ले. कोण होतं तिकडे? सगळे आता तिकडेच असतात? हा, पप्पा तिथेच सेटल झाले लहानपणापासून. मग आम्ही पण तिथेच गावी, फक्त होळी गणपती अशा वेळी फक्त गावी. गाव कुठलं? कृष्णनगर. कृष्णनगर. मग सगळं मुंबईतलं शिक्षण आहे. हो हो. तुमचं? माझं कर्जतमध्येच, पण बाबा पोलीसमध्ये असल्यामुळे आम्ही 5-5 वर्ष महाड, रसायनी, शेवटला आमचं खालापूर आणि लास्ट कर्जत. त्यामुळे माझं 10वी-12वी रसायनी मोपाडा इथे झालं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मानगाव साईडला झालं आणि नंतर डायरेक्ट ते आलो तर इथेच सेटल झालं. आता काय करता तुम्ही? सध्या माझा रिअल एस्टेट आणि लँड डेव्हलपिंगचा बिझनेस आहे. अच्छा. आपण काय करता? मी हाऊसवाईफ. हो, मला मदत करते सगळ्यांना. हो का? तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण भाईंदरला. मग तिथेच सगळे आहेत? नाही नाही, माझे आई वडील इथे शिफ्ट झाले कर्जत मध्ये. हा, तर तुम्ही भाईंदर वरून इकडे आला? हा, आम्ही इथे आलो, शिफ्ट झालो. त्याच्यानंतर 6 महिन्याने आमचं जमलं. अरेंज मॅरेज. अच्छा. हो हो हो. आम्ही इथे आलो, शिफ्ट झालो आणि 6 महिन्यांनी असा हात दाखवला फक्त. आमचं जमलं. तुमचं बालपण? माझं बालपण कर्जतलाच आहे. शिक्षण सुद्धा कर्जतलाच झालेलं आहे. आणि शिक्षण पण कर्जत? शिक्षण सुद्धा. तुमचे आई बाबा काय करायचे? वडील एक्सपायर झाले, आई हाऊसवाईफ. हो ना. मग आता मैत्री कोणाची? मैत्री आमच्या दोघींचीच. काय सांगता? कशी काय? कधीपासून? सोसायटीमध्ये आम्ही राहायला गेलो नंतर मुलीच्या शिक्षणासाठी कर्जतमध्ये. आणि तिथे असंच संध्याकाळी राऊंड मारायला जायचो जेवल्यावर. मग तिचा मुलगा पण लहान, माझी मुलगी पण लहान. मग तिला सहज विचारायची मी की तू याला कुठल्या स्कूलमध्ये टाकणार आहेस काय. असं करता करता मग भाईंदरचा विषय निघाला. म्हटलं भाईंदर आणि विलेपार्ले वेस्टर्न लाईन आपण दोघी सेम. वेस्टर्न बरोबर. मग त्यामुळे आमच्या वेव लाईन पण जुळल्या. वेस्टर्न होतं म्हणून जोडल्या? हो, कारण ती भाईंदरची, मी विलेपार्लेची. अच्छा, असं असलं की जोडतात. आणि नाही तर हॉस्टेलला असतं ना, तू पण मुंबईची मी पण मुंबईची, मग एक वेगळं हे असतं. तसंच आमच्या दोघींचं पण झालं, चला कर्जत मध्ये 2 मुंबईकर. मग तेव्हापासून मैत्री सुरू झाली. हो. स्वभाव कोणाचा? बोल काय? ऍक्च्युली बोलणं तर ह्यांच्याशीच झालं. हा, तर ते त्यांच्यापेक्षा जास्त पटकन हे करतात. त्यांच्याशी बोलणं झालं. शाळेवरनं आमची सुरुवात झाली. मग नंतर मग तिच्याशी माझी ओळख झाली. मग शाळेतून अशी ओळख होत मग आमच्या दोघींची ट्युनिंग जमायला लागली. बरोबर. तुमचं जमलं कसं मग? आमचं लव्ह मॅरेज, आम्ही रिलेटिव्ह आहोत. आणि यांचं कॉलेज माझ्या गावाच्या इथे होतं, जवळ माणगावला होतं. माणगावला इंजिनिअरिंगला मी तिथे होतो. ही सुट्टीला तिकडे गावी यायची. स्पेशली यांच्याकडे कोकणामध्ये होळी आणि गणपती खूप जोरात असायचे. आणि मी इंजिनिअरिंगला असल्यामुळे माझं एप्रिल आणि मेला जेव्हा लोकांना सुट्टी पडायची, पण माझे एक्झाम चालू असायचे. बरंच झालं ते. हो की नाही? ते चांगलं झालं. त्यानंतर होत गेलं. मग नंतर यांचं इंजिनिअरिंग, माझं MBA झाल्यावर मग लग्नाचा डिसिजन. पण वहिनींचा स्वभाव शांत असेल ना? शांत पण आहे, कमी बोलते. आता थोडी जास्त बोलते, पण तशी घरी कमी बोलते. हा, चिडचिडेपणा आहे. का हो? कशामुळे करता तुम्ही एवढा चिडचिड? तिचं कसं, एखादी गोष्ट नाही पटली ना तर ती पटूनच घेणार नाही. काही झालं तरी कमीपणा घेणार नाही. नाही. किती वर्ष झाली लग्नाला? आज 6वं वर्ष. 15 डिसेंबरला आता 7वं वर्ष चालू आहे.
हो ना, म्हणजे 6 वर्ष पूर्ण 6 झाली. वर्ष लग्नाला आणि 6 वर्ष रिलेशनला, 12 वर्षाचा 12 वर्ष. पण तेव्हाच्या त्या आणि आताच्या काय बदल झालाय का हो? पूर्वी म्हणजे हा, पहिले असं नव्हतं, थोडेसे रिस्ट्रिक्शन नव्हते, खूप व्यवस्थित चालायचं. कधी असं काय नव्हतं तू कुठे गेलाय, काय गेलाय, कशासाठी हे करतोय. आता तसं नाहीये. आता एक जबाबदारी पण आहे, एक मुलगी आहे, हा. तर सगळ्या गोष्टी असते. टायमात यायचं, टायमात जायचं, असं. नाही, टाइम मॅनेजमेंट बायकोच्या बाबतीत अजिबात नाहीये. म्हणजे काय वेळेत जातात वेळेत येतात म्हणताय? नाही, ते फक्त बाकीच्यांसाठी आणि कामापुरतं. घरी वेळेत येत नाहीत. 4चा टायमिंग देतात आणि 6 वाजता येतात. त्यामुळे बायकोच्या बाबतीत टाइम मॅनेजमेंट कमी आहे. भांडणाचं खरं कारण कळलं तुम्हाला? कळलं, 2 दिवसापूर्वीच झालं होतं. हो. पण हा हट्टीपणा त्रासाचा नाही का होत? काही ऐका ना, माझं म्हणणं काय, या स्वभावामुळे ना बऱ्याचदा समोरच्याच्या मनाला यातना होऊ शकतात. याचा विचार नसतो का? नसतील होत, त्यांना सवय झाली. त्याला काय अर्थ आहे? काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तिचं कसं आहे माहितीये का, ती चिडचिड करते, पण माझाही थोडासा स्वभाव तापट आहे. तिला माहितीये, मग मी जरा आवाज वाढवला का मग ती शांत बसते. आम्ही दोघांनी एकच ठरवलंय, एक तर तू तापलीस तर मी शांत बसायचं, मी तापलो तर तू शांत बसायचं. एक अर्धा पाऊण तासाचा गॅप असतो. 2 तासात आम्ही पूर्ण सेटल होतो, परत बॅक टू पॅव्हलियन व्यवस्थित जातो. कारण ही सवय झाली 12 वर्ष. म्हणून 12 वर्ष अशी चालली. तुमच्याकडे कसं काय हो? आमच्याकडे खूप शांत आहेत. हा, म्हणजे मी कधी कधी वाट बघते की काय बोलतील, कधी चिडतील. पण तिकडे तसं नाही. नाही तसं काय. पण मग ते वेळेच्या बाबतीत कसे नाही, आमचं कसं सगळं सुट्टीवर काम असतं. हा, म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी असते. म्हणजे आम्हाला तसा असा अनुभव अजून आला नाही की नाही. ह्यांनी मला वेळ दिलाय, मला वाट बघत बसायला लागली. असं नाही. अजून तुमच्या लग्नाला किती वर्ष 7 झाली? वर्ष झाले आमच्या. 7. अरे 7 वर्ष झाल्यावर मग तुमचा पण प्रॉब्लेम सुटेल वाटतं. हा? पण बघा कसं आहे बघा, ते जरा सुद्धा रागवत नाही. नाही, ते अरेंज मॅरेज आहे ना. लव्ह मॅरेज मध्ये आधीपासून सगळ्या गोष्टी माहिती असतात. अरेंज मध्ये सुरुवात असते, 1 वर्षात 1 गोष्टी समजत जातात. मग आता 12 झाली ना, अजून किती कळायची आता? नाही, अजून नवीन गोष्टी समजतायत. काय आताच कळलं की बायकोच्या बाबतीत टाइम मॅनेजमेंट नाहीये आणि बाकी सगळ्या कामाच्या बाबतीत आहे. काय होतं, आता सध्या मी काय झालंय, पहिले जमिनीचे व्यवहार करत असायचो, आता सध्या मी कन्स्ट्रक्शनचं पण काम घ्यायला लागलो. हो, त्यामुळे माझ्यावर थोडंसं प्रेशर आहे. 3-3, 4-4 साईट ॲट अ टाइम हँडल करतो. तर ही जी मी सकाळी 8ला जातो, तो रात्री 8-9 वाजता घरी येतो. अरे लकी आहात तुम्ही. आम्ही रात्री 1-1:30 नंतर घरी मग जातो. मी, बरोबर आहे का नाही, मग मी तिला तेच बोललो. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? शांतपणे सांगा, काय सांगायचं. कसा आहे स्वभाव? आहे एकदम थोडासा आहे कडक, पण ऍडजस्ट करून घेते मला. पण लग्न जमलं तेव्हा हा विचार केला होता का स्वभावाचा? नाही तसं नाही. तेव्हा माहिती नव्हतं. नाही. हो, म्हणजे तुमचा स्वभाव कडक आहे. त्यांना वाटतं तसं. त्यांना वाटतं म्हणजे त्यांना चटके लागतात ना. हं? बरं, वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? काय नाही, स्पष्ट जरा बोलतीये जास्तच. लोकांचा थोडा विचार करून बोलावा. त्या स्पष्ट बोलतात आणि या सतत चिरचिर करत राहतात. काय दोघांच्या स्वभावातला वेगळेपण आहे. बरं थांबा, जरा घरच्यांना काय बोलायचं विचारतो. बाबा सांगा, सुनेबद्दल सांगा. काय दोघेही आहेत व्यवस्थित. आमच्या वाट्याला 2 दिवस येतात. बाकी ते तिकडेच कर्जतला असतात. हो 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 हो. त्यामुळे काय जास्त आपला हे संपर्क कमीच येतो. आम्हाला वेळ देतो तो. आम्ही वेळेच्या बद्दल त्याला काहीच बोलणार नाही. नाही ना, तुम्हाला वेळेवर येतो. आम्हाला पाहिजे बायकोकडे वेळ नाही तेव्हा पाळत. हजर असतो. आम्हाला आम्ही बोललो लगेच की हजर असतो तो इथे. होय ना, असं पाहिजे प्रेम. म्हणजे आई वडिलांवर जास्त प्रेम आहे बायकोपेक्षा. नाही, चालेल मला ते. हा, चालेल, असायलाच पाहिजे. मग चांगलंच बोलतोय ना. पहिलं कर्तव्य आई बाबा, ज्याने जन्म दिलाय. दुसरं कर्तव्य हे 100% आहेच, ते आपल्याला सोबत घेऊन जायचं. बोला जाऊ बाई. काय नाही, मन मिळावं आहेत, चांगले आहेत, संपूर्ण घर सांभाळून घेतात. कोणतेही काम असेल किंवा अडचणी असतील त्यांना सांगितलं की सांभाळून घेतात. वहिनी खूप काय घरात एकदम व्यवस्थित असतात सगळे. बायकोला पण समजून घेते. जावयाबद्दल सांगा. जावया अगदी छानच आहेत. हा, छानच. मी पहिला भांडलं राहायचो, इकडे आता आलोय. 4-5 वर्ष झाले लग्नाचे. पण मुलीला लहानपणी मसाल्याचा डबा दिला होता का खायला? नाही, जरा ती आहे म्हणजे साधारण थोडे आहे, जरा लहान आहे सगळ्यापेक्षा. सल्ला द्यायचा असेल तर कुठला देणार मुलीला? नाही, मुलीला मी सांगत असतो की तू हो, थोडं जरा शांत राहत जा. सांगताय ना? हो हो, नक्की. ते मला नेहमी सांगतात, काय थोडं शांत, थोडं जरा थोडं शांततेने घे, थोडं शांततेने घे. हो की नाही? शंकरासारखा आहे नवरा, हो की नाही? हो, 16 सोमवार केलेत मी. हा, 16 सोमवार केलेत लग्नाच्या आधी. अरे वा वा. म्हणून रोज अभिषेक करता? रोजचं चालू असतं. कमी नको पडायला काही. नाही, बरोबर आहे. म्हणून रोज अभिषेक असतो. नाही, ती अगदी तिचं स्वभाव कसं पहिल्यापासून थोडं गरम आहे आणि
लहान असल्यामुळे आणि आम्हाला मुलगा नसल्यामुळे अगदी तिला मुलासारखं सांभाळलेलं आहे मी. त्यामुळे टॉमबाईसारखी ती राहायची पहिली. हो. ह्यानी कसं काय बदललं मग? त्यांच्यासाठी झाली पण मी. होय ग. हो. मी खूप तापट होते. उलट आता त्यांच्याकडनं शिकते की बाबा पटकन रिॲक्ट नाही व्हायचं. त्यांना किती काही पेशन्स तर भरपूर आहेत. हो ते कळतच आहे. हो खूपच पेशन्स आहे. मी यांना विचारते तुम्हाला एवढे पेशन्स येतात तरी कुठून? पटकन रिॲक्ट होणारच नाहीत. आणि त्यांच्या बाबतीत असं होते की ती गोष्ट त्यांनी काय बोलत नाही ती तशी व्यवस्थित होऊन जाते. माझं मग असं धडपड असं करत शांततेतून ते मार्ग काढतात आणि तुम्ही खडखड खडखड करून. तसं हवं नाही. एक शांत तर एक थोडस. नाही बरोबर. दोन्ही शांत असल्यावर मग कसं चालेल आणि दोन्ही पण गरम असल्यावर कसं चालेल. म्हणून आनंदात आहात दोघे. खूप. मी दोघींची मैत्रीण आहे. मी सुद्धा त्याच सोसायटीमध्ये राहते. मुंबईच्या आहेत पण ते दोघी प्रेमळ आहेत, तापट पण आहेत, पण लगेच त्या शांत पण होतात, रिवर्स पण होतात. आणि आता या पहिल्या खेळामध्ये हा जो खेळ आहे यामध्ये जे जिंकणार ते आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार आहे. बघूया कोण बक्षीस मिळवून देणार. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. बघूया आपल्या बायकोला कोण बक्षीस मिळवून देणार. 1 2 3 चला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. बरं आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा सगळ्यांचीच मागायची आहे, पण सगळ्यात आधी माझ्या मैत्रिणीची. कारण आमची भांडणं झाली की मी रिव्हर्स जात नाही आणि ती रिव्हर्स येते लगेच. ती विसरून जाते आणि मी 2 महिने ते मनातच ठेवून देते आणि नंतर ती सॉरी बोलायला येते. त्याच्यामुळे पहिली क्षमा तिची आणि मग बाकी सगळ्यांची. कारण मी कुणाला तरी हर्ट केलं असेल कधीतरी माझ्याकडून, तर त्याच्यासाठी. तुम्ही? क्षमा अशी तसं बघायला गेलं तर मी तिच्या बाबतीत पण कधी चुकलो नाही, पण आई वडिलांचे कधी काही गोष्टीमुळे जर माझ्याकडून चूक झाली असेल तर त्यांच्याशी. मी दोघांना पहिला सॉरी बोलणार आहे. कारण की माझ्या तापट स्वभावामुळेच आमच्याकडे एकदा असं झालेलं, पण बोलल्याप्रमाणे मी लगेच रिव्हर्स जाते. मी मनात काय ठेवत नाही. तसं मी त्यांना लगेच जवळ पण गेली, लांब पण करते, जवळ पण करते, लांब पण करते, जवळ पण करते. अरे की आम्हाला सवय पण झालेली एकमेकांना. म्हणजे हार्मोनियमच्या भात्यासारखं आहे. येस. पण वाचतं चांगलं, हे दोघं खूप खुश असतात. हो सुरात वाचता. सुरात दोघींची जेव्हा भांडणं होते ना तेव्हा हे दोघं खूप खुश असतात. कारण 2 महिने फिरणं, ट्रॅव्हलिंग, हॉटेलला जाणं तसं काहीच होत नाही. त्याच्यामुळे ते दोघं खूप खुश असतात. आणि पॅचअप पण नाही करत अजिबात. हा आणि अजिबात. आणि मग ते मला नंतर कळतं इथून ह्यांचं काहीतरी गडबड चालू आहे. मला वाटतं की विद्याला सांगायला पाहतो की ह्यांचं असं चालू आहे. कारण हे दोघं खुश असतात. त्यांना फरक नाही पडत. कारण फिरणं बिरणं सगळे विषय स्टॉप होतात. कारण आमच्या दोघींच्या फोर्समुळेच त्यांना फिरायला लागतं. पण ही आयडिया बेस्ट आहे. ह्यांची रोज भांडणं लावत जा. वाद त्यांचे त्यांनी सॉल्व्ह करायचे. बरं तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कोणाची क्षमा? जीच मागेल क्षमा. काही गोष्टी तिच्या मनासारख्या बऱ्याच लेट होतात, त्यामुळे ती पेशन्स ठेवते माझ्यासाठी खास म्हणून ती. चला क्षमा मागितली की बरं असतं. पण आता कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. कारण या खेळामध्ये आता या 2 वहिनी सज्ज आहेत. खेळ सोपा आहे. एक छोटी घसरगुंडी आहे. स्माइली चेंडू त्या घसरगुंडीवर टाकायचा आणि तो येऊन परत त्यांच्याच घरातल्या टबमध्ये तो गोळा करायचा आहे. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. जी 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 जी
1. दो. दोन. आतापर्यंत या वहिनींची गुणसंख्या आहे 2. आता बघूया काय होणार. 3 जिंकण्यासाठी खेळा. एक. दोन. जिंकण्यासाठी 1 गुण पाहिजे. दोघींना आणखी 5-5 संधी मिळेल. वरती थोडं वरती हळू थोडं वरती गेले हळू टाक. 1. परत व्यवस्थित. झालं. अंदाज आला. व्हेरी गुड. 3. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या विद्या वहिनी. त्यांना झी मराठी कडून हा तन्मणी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या उषा वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही सोन्याची नथ. उषा वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.